महावाचन उत्सव 2024 अंतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तक वाचन करून त्या संदर्भातील सारांश लेखन करायचे आहे। ते सारांश लेखन उदाहरणादाखल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। गट अ इयत्ता 3री ते 5वी आणि शब्दमर्यादा 50 ते 60 शब्द असे सारांश लेखन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सारांश लेखन। नमस्कार, माझे नाव आदेश आहे। मी इयत्ता 3रीत शिकत आहे। मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी। हे पुस्तक श्री सागर शिंगणे यांनी लिहिलेले आहे। हे गौतम बुद्ध यांच्या आयुष्यावर आधारित चित्रमय पुस्तक आहे। यात एकूण 12 चित्रमय कथा आहे। मला यातील शेवटची मुलगा मुलगी एक समान ही गोष्ट फार आवडली। या पुस्तकातून खूप बोध मिळतो। या पुस्तकाचे मुखपृष्ठ व अंत्यपृष्ठ फार छान आहे। पुस्तकाच्या आत असलेली चित्रे खूप सुंदर आहे। धन्यवाद। आता या सारांश लेखनाचे मूल्यांकन करून आपल्याला ते ऑनलाईन अपलोड करायचे आहे। तर याकरता एकूण 10 गुण दिले असून विषय निवड व लेखन या 3 गुण दिले आहे। यावरती भाषा, शुद्ध लेखन, हस्ताक्षर व नीटनेटकेपणा हे अभ्यासून 3 पैकी आपल्याला गुण द्यायचे आहे। आकलन व अभिव्यक्तीकरता 5 गुण निश्चित केलेले आहे। विद्यार्थ्याचे आकलन, पुस्तक परिचय, पुस्तकाची बाबतचे मत, विद्यार्थ्याची वैचारिक भूमिका हे त्या सारांश लेखनामध्ये अभ्यासून 5 गुणापैकी योग्य ते गुण आपल्याला द्यायचे आहे। विद्यार्थ्यांनी केलेल्या सारांश लेखनामध्ये बाह्यरंग व अंतरंग म्हणजे मुखपृष्ठ, मलपृष्ठ, अंतरंगातील चित्र, फोटो याबाबत विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केलं काय यावरती 2 गुण दिलेले आहे। यापैकी शिक्षकांनी सदर सारांश लेखनाचा अभ्यास करून त्यावरती गुणदान करायचे आहे। असे 10 गुणपैकी विद्यार्थ्याला सारांश लेखनावरती गुणदान करून ते ऑनलाईन करायचं आहे। सारांश लेखन व त्या संदर्भातले गुण आपल्याला ऑनलाईन करायचे आहे। ते कसे करायचे याचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, तो सुद्धा अवश्य पाहावा। हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद।